असे कितीतरी फालतू स्टेटमेंट ते रोज करत असतात। आणि तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही क्वालिफाईड पत्रकार आहात, प्रोफेशनल आहात, कोणाचे प्रश्न विचारायचे? ते कधी जनतेतून निवडून आलेत का हो? त्यांच्याबरोबर एकतरी आमदार आहे का? काय त्यांची क्रेडिबिलिटी आहे समाजामध्ये? अहो, जो पत्रकारांच्या माईकवर थुकतो, जो एका महिलेला शिवीगाळ करतो, अर्वाच्य भाषेमध्ये वेगवेगळ्या नेत्यांबद्दल बोलत असतो, अशा व्यक्तींबद्दल तुम्ही प्रश्नही का विचारता? त्यांचं काम आहे ते काहीतरी, तुम्ही न्यूज बनवता त्याची, तुम्ही दाखवायचं बंद करा। 5 दिवसात लोक संजय राऊत कोण विसरतील? पण तुम्ही का जिवंत ठेवलाय, म्हणजे कशासाठी जिवंत, म्हणजे असा मीडियामध्ये जिवंत ठेवलंय मलाही कळत नाही। काय कर्तृत्व त्या माणसाचं महाराष्ट्रामध्ये, योगदान काय? कधी रात्री तयार केलं की चला एक नवीन बातमी सोडूया। सगळे आम्ही शिंदे साहेबांबरोबर आहोत, सगळं हा संसार व्यवस्थित चालू आहे, कुठेही काही अडचण नाही, येणार सुद्धा नाही। कारण का आम्ही कुठल्या हेतूने आलेलोच नाहीये। हिंदुत्व हा विचार असेल आणि महायुती ते कोण बाजूला ठेवायचे, तर हे सगळे जे काय महाविकास आघाडीने ज्यांनी भकास करून टाकला ना महाराष्ट्र आणि देश, अशा लोकांना सत्तेपासून लांब ठेवणं हे आमचं कर्तव्य समजतो आम्ही। म्हणून संजय राऊत काय बोलतो, त्या माणसाला कामधंदे नाही हो। बघा, अनेक जण, हा फक्त एका मंडळापुरता आम्ही हा कार्यक्रम घेतला, अनेक लोक आजही उत्सुक आहेत, आजच्या कार्यक्रमाला पोहोचू शकले नाही। असे कार्यक्रम वारंवार होत राहणार, मी माझ्या भाषणामध्ये पण बोललो, असे अनेक कार्यक्रम होत राहणार, विभागात होणार। आणि आज फक्त भारतीय जनता पक्ष असं नाही, काही उबाटाच्या कार्यकर्त्यांनी पण आमच्याकडे प्रवेश केला। असे सगळ्या पक्षातली लोक आहेत ज्यांना आमच्या शिवसेनेमध्ये येऊन काम करायचंय, त्यांना संधी देण्यात येईल। त्यांना सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं काम आवडतं, त्यांची छवी आवडते आणि म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवून आज हा निर्णय अनेक माझ्या सहकार्याने घेतला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये आता तर रांग लागेल प्रवेशाची, हे तुम्हाला येणाऱ्या काळात